होवनिया कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ. तैसे जयाचे हात, निर्व्यापार. अक्षमे आणि संन्यासिले, का निरिंधन आणि विझाले. मुके निघेतले, मौन जैसे. तया परी काही, जया करा करणे नाही. जे अकर्तयाच्या ठाई, बैसो येती. आसुडैल वारा, नख लागेल अंबरा. या बुद्धी करा, चळो नेदी. तेथ अंगावरिली उडवावी, का डोळा रिगते झाडावी. पशुपक्षा दावावी, त्रासमुद्रा. या केवतिया गोठी, नावडे दंडुकाठी. मग शस्त्राचे किरीटी, बोलणे के. लीला कमळे खेळणे, पुष्पमाळा झेलणे. न करी म्हणे गोफणे, ऐसे होईल. हालवतील रोमावळी, या लागी आंगन कुरवाळी. नखांची गुंडाळी, बोटांवरी. सिद्ध पुरुषांचे मनोरथ जसे परिपूर्ण होऊन स्थिरावलेले असतात ना, त्याप्रमाणे या साधकाचे हात सर्व पवित्र कृत्ये करून कृतार्थ अवस्थेत कसलीही हालचाल न करता स्थिर झालेले असतात. आधीच अक्षम म्हणजे काहीही करण्यास असमर्थ आणि त्यात पुन्हा संन्यास घेतलेला, मुळात अग्नी नसलेला ओंडका आणि त्यात पुन्हा विझलेला, आधीच मुका आणि त्यात मौनव्रताचा स्वीकार केलेला. त्याप्रमाणे पार्था, मुळात त्या हातांना काही करायचे उरलेलेच नाही आणि स्वतःकडे कसलेच कर्तृत्व घ्यायचे नसल्यामुळे अशा ह्या माणसाचा हे हात आश्रय घेतात. वाऱ्याला धक्का लागेल किंवा आकाशाला नख लागेल हे भय मनी दाटल्यामुळे तो आपल्या हातांना हलूच देत नाही. इतकेच काय, परंतु अंगावर बसणारे डास, माशा, चिलटे यांना ते त्रास देतात म्हणून उडवून लावावे किंवा डोळ्यात जाऊ पाहणारी घुंगुरटी केमरी झाडून टाकावीत किंवा पशुपक्ष्यांना भीती वाटेल असे काही भयप्रद कृत्य करावे, या गोष्टी तो करीत नाही. तर शासन करण्यासाठी हातात काठी व दंड घेणे त्याला कसे काय आवडेल बरे? मग हातात शस्त्र घ्यावे याचे तो काय नाव काढणार? हातात कमळ घेऊन ते लीलेने फिरवावे किंवा फुलांच्या माळा उंच उडवून झेलाव्यात हे तो कुठले करणार? कारण तो म्हणतो हे करणे म्हणजे हातात गोफण घेण्यासारखे होईल. त्याच्यापाशी अशी अहिंसक वृत्ती असते की अंगावरल्या केसांना धक्का पोचेल म्हणून तो आपले अंग कधी कुरवळत नाही, की नखांना त्रास होईल म्हणून तो ती कापत नाही, तर नखे आतल्या बाजूने वळवून घेत तो नखांची गुंडाळी करतो. तव करणे याचाची अभावो, परी ऐसाही पडे ठावो. तरी हाता हाची सरावो, जे जोडीजती. का नाभिकारा उचलिजे, हातू पडिलिया देईजे. ना तरी आरता ते स्पर्शिजे, अळुमाळू. हेही उपरोधे करणे, तरी आर्त भय हरणे. नेणती चंद्र किरणे, जिव्हाळा तो. पावोनी तो स्पर्शु, मलया निळू खरपुसू. तेणे माने पशु, कुरवाळणे. जे सदा रिते मोकळे, जैशी चंदनांगे निसळे. न फळताही निष्फळे, होती चिना. आपल्या हातांनी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी काही कर्म करावे अशी इच्छा त्याच्या मनी उमलून येत नाही आणि त्याला वाटले की आपल्या हातांनी काही सत्कर्म करावे, तर सवयीने तो आपले दोन्ही हात केवळ मनःपूर्वक नमस्कार करण्यासाठीच जोडतो किंवा कुणालाही अभय देण्यासाठीच तो आपला उजवा हात उंचावतो किंवा ज्यांच्यावर संकट कोसळलेले आहे त्यांना तो हात दिला जातो आणि अतिदुःखी माणसांना प्रेमाने दिलासा देण्यासाठी हा हात पाठीला स्पर्श करतो, पाठीवरून प्रेमाने फिरतो. दुःख आणि भय यांचे निवारण करण्यासाठी केवळ निरुपाय झालाच तर तो ते काम भिडेने करतो.
त्या हातांना त्या क्षणी असे काही मार्दव प्राप्त होते की त्याची कोमलता चंद्रकिरणांना सुद्धा कधी कळत नाही. त्याच्या हाताचा स्पर्श एवढा सुखद की मलयगिरीवरून येणारा वारा सुद्धा काहीसा स्पर्शाला झोंबणारा वाटावा. तो सर्व प्राणीमात्रांना ह्या तरल हातांनी कुरवाळतो. पार्था, चंदनाला फळे लगडली नाहीत तरी चंदन सर्वांगाने शीतलच असतो आणि म्हणूनच तो निष्फळ होत नाही ना. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाचे दोन्ही हात मोकळे असले तरी तो सज्जन शीतल जाणावा. आता असो हे वाग्जाळ, जाणे ते करतळ, सज्जनाचे शीळ स्वभाव जैसे. आता मन तयाचे, सांगो म्हणो जरी साचे, तरी सांगितले कोणाचे विलास हे. काही शाखा नव्हे तरु, जळे वीण असे सागरू, तेज आणि तेजाकारू आन काही. अवयव आणि शरीर हे वेगळाले काय कीर, की रसू आणि नीर सिनानी आथी. म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनचिगा सावयव ऐसे जाणे. हे जे मी सज्जन ज्ञानी पुरुषाचे वर्णन करीत होतो ते माझे शब्दबंबाळ बोलणे थांबवतो. त्यांचे हात चंदनासारखे सदैव शीतल असतात. आयुष्यभर हे सज्जन गंध भरले कर्म आपल्या हाताने करतात आणि तरीही त्यांचे हात रिक्तच असतात. सज्जनांचे शील आणि स्वभाव निर्मळ असतो एवढे तू ध्यानात ठेव पार्था. आता मी तुला सज्जन ज्ञानी पुरुषांचे मन कसे असते ते सांगतो. परंतु पार्था, आतापर्यंत मी जे वर्णन करीत होतो ते विलास मग कोणाचे रे? झाडाच्या फांद्या म्हणजेच वृक्ष नव्हे काय? जळाविना सागर असतो काय? तेज भरला प्रकाश आणि सूर्य कधीतरी वेगळे असतात काय? अवयव आणि शरीर हे कधी वेगळे असतात काय? ओलसरपणा आणि पाणी हे काय निराळे असतात का? तेव्हा आतापर्यंत हे जे बाह्यांग वर्णन केले ते म्हणजे मूर्तिमंत मनच आहे रे. जे बीज भुई खोविले, तेंची वरी रूख जाहले, तैसे इंद्रियद्वारी फाकले अंतरचिकी. पै मानसींची जरी अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी, मग ते वाचे दिठी करांसिये. वाचुनी मनीची नाही, ते वाचे उमटेल काही. बीजे वीण भुई अंकुरसे, उगमींचे वाळून जाये, ते वोघी कैचे वाहे. जीवू गेलिया आहे चेष्टा देही, म्हणून मनपण मोडे, तै इंद्रिया आधींच उबडे. सूत्रधारे वीण साई खडे, वाओ जैसे. जमिनीत आपण जे बीज पेरतो, पाणी घालून रुजवतो, तेच जमिनीच्या वर वृक्ष होऊन फोफावते. तसे मनच इंद्रियांच्या द्वारे प्रगट होते. जर मनामध्येच अहिंसेचा अभाव असेल, खडखडाट असेल, तर ती अहिंसा बाहेर कशी काय उचंबळून येणार पार्था? एक लक्षात ठेव की वृत्ती ही मनात निर्माण व्हावी लागते, तरच ती वाणीतून प्रथम प्रगट होते. दृष्टीने ती अनुभवली जाते आणि मग ती आपल्या हातांच्या द्वारे सहजपणे व्यक्त होते. एरवी जे मनातच उमलून येत नाही ते वाणी वाटे प्रगट कसे होईल? जमिनीत बी पेरल्याविना कधीतरी अंकुर संभवेल काय? जे पाणी उगमाशीच सुकलेले आहे ते प्रवाहाचे रूप कसे काय धारण करणार? प्राण निघून गेल्यावर शरीरात कधी हालचाल निर्माण होईल काय? म्हणून तू एक सत्य समजून घे की सूत्रा वाचून आणि सूत्र असले तरी सूत्र धारा वाचून कळसूत्री बाहुली नृत्य करू शकत नाही ना. त्याप्रमाणे मनाचे मन पण जेव्हा नाहीसे होते तेव्हा ते मन
इंद्रियांच्या अगोदर नष्ट झालेली असते.